नमस्कार. नमस्कार. कोणाला ओजस्वी आली, सुरभी ओजस्वी आली. सुरभी आहे. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. संध्याकाळ. 5वा घेऊन हे करूया मला वाटतं. हो, छान आहे तो. ऍक्च्युली पहिल्यापासून पुन्हा एक वेळा वाचायला हवाय. पूर्ण करू आणि घेऊ परत एकदा वाचून. हो हो. उद्या बंद आहे इकडे. हो, मी रेकॉर्डिंग पॉज करते. बघू कसे ऐकूय. सगळ्यांनी अनम्यूट करून म्हणून बघता का? थोडं एका सुरात म्हणून बघाल का? ओके, बघूया कसं आहे. चला बघूया कसा आहे तो आपला. म्हणजे पुढच्या वेळेपासून आपण अशीच प्रॅक्टिस करू. चला सगळ्यांनी अनम्यूट करा, हात जोडा. आणि तोंडासमोर ठेवू नका, खाली ठेवा. हीच आमची प्रार्थना, माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा देश सार संपुदे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, भोगताही दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य गवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे झाकणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके जगावे चांगले. पाऊले चालो पुढे थांबले ते संपले. घेतला जो श्वास तो पुन्हा ना लाभणे. माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. ठीक आहे, अगदीच नाही काय हे असं झालं. सुरात सुरात. पण दादोजी कोंडदेव संपवलं होतं ना. हो, मला वाटतंय शिवरायांचे शिक्षण तिथून घ्यायचं. घ्यायचंय. सगळ्यांनी पुस्तक काय जिया लिहिलंयस का ग? प्रश्नोत्तर जिया होती ना आता. 2 चॅप्टरचे लिहिले मी. हा जिया, का ग काय झालं? काळोखात काय सगळं दिसत नाही. काहीच दिसत नाहीये. ओजस्वी पण गेली काळोखात. तृषदा आहेस का? हो मॅम, 1 मिनिट, मी आत्ताच घरी येते बाहेरून. हा, पुस्तक काढा चला. मॅम, पेज पुस्तक नंबर माझ्याकडे 18. मिळाली. आठवड्यात पुस्तक नाही मिळाली. पुस्तक काय तू आलीच नाहीस त्यानंतर वर्गात. मला वाटलं तुला पाठवायचंय की नाही.
किती दिवसाने आली सांग बरं. बरं. माझे एक्झाम सुरू होते खूप एक. किती दिवस. हो मॅम, एक्झामला 7 8 दिवसाच्या सुट्ट्या दिले होते. त्या बस. हो, पण मग सुट्ट्या होत्या की. हा, सुट्ट्या असताना मग एखादा क्लास अटेंड नाही सदा करायचा होता. आता बघा केव्हा 21 तारखेला आली होती, त्याच्यानंतर 21 नाही 14 आली होती, 14 फेब्रुवारीला. बापरे, का ग त्याच्यानंतर तृषदा? आज आली आहे. हम्म. आणि एकूणच आली आहे मुळात 3 दिवस सगळ्या ह्याच्यामध्ये. आता एक्झाम मुळे झालं त्याच्यानंतर असं नाही होईल. म्हणून मला वाटलं की तुला नको आहे आता पुस्तक. आजच मनात आलं तर आज गेले ते स्पीड पोस्ट करायला, खरं पण इथे येतच नाही म्हटल्यावर गप्प बसले मी पण. अरे जाऊ दे, आता ते तुला पुढच्या वेळेने मिळेल, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. ठीक आहे, मग काय. तोपर्यंत पीडीएफ वापर. हम्म. हो. चालेल. चला, पेज नंबर 18. जिया किती लिहिलं म्हटलं? किती लिहिलं? 2 धड्यांचे लिहिले का? अनिता कुठे गेली अनगा? हा. आज 2 लॉग इन केले होते, आज तर ती नाहीच आहे. का ग, 2 लॉग इन होते ना तुमचे? जॉईन करायचं. अच्छा. अजून जॉईनच करते का? एकाच ठिकाणी बसा दोघी जणी. तर सारखं सारखं नाही मेहनत बसूनच कर. वेगळ्या वेगळ्या भांडत बसतात एकमेकींना. आली आली आली, ठीक आहे. हम्म. चालेल. कोण चला. वाचेल शिवरायांचे शिक्षण? ओजस्वी वाच. पण 18 पेज 18. मॅम, हा हा, काय रे. बोला. माझं मी पूर्ण क्लास अटेंड नाही केला आणि मला वेळ नव्हता व्हिडिओ बघायला, कारण थोडं काम होतं मला. तर हम्म. आपण या शिवरायांची शिक्षण मध्ये आतापर्यंत काय वाचलं? आज पुन्हा घेणार आहे, आज तू थांबशील ना आता. हा, 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 पूर्ण धडा वाचून घेणार आहे नंतर. आधी ठीक पुढे आहे. बघूया, मग आधीच करूया परत. हा. ऍक्च्युली मी ना, हा. मला 7:30ला निघावं लागतं, म्हणून मी मग त्याला 7:25ला मी निघू शकतो का? हो हो, त्यालाच सांगा मॅडम आधी वाचायला. बरं, मग वाच तूच. चालेल. शिवरायांचे शिक्षण. स्टार्टिंग पासून ना? पेज बरं. 18 शिवरायांचे शिक्षण. म्यूट आहेस रे तू पार्थ. अरे हो ओ, ना. हा. मला वाच. वाटलं सॉरी. शोधतोच आहे. खाली मान होती तर. मी म्हटलं शिवराय नक्की. शिवराय शिवरायांचे पुणे शिक्षण. हा. शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळुरूहून येताना शहाजी राजांनी सोबत दिलेल्या ना नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शस्त्रे, हा, हा. विद्या व शास्त्रे. भाषा शास्त्रे. थोडा शास्त्रे आवाज मोठा करे तुझा. शास्त्रे हा. व शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम अ, राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे, इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. कळलं यातलं सगळं? अवगत झाल्या म्हणजे यायला लागल्या त्यांना. शिवरायांना विद्या अवगत झाल्या म्हणजे त्यांना सगळं यायला लागलं, तरबेज झाले ते त्याच्यात, शिकून एक्सपर्ट झाले त्याच्यात. हम्म. काय अडलंय? कुठला शब्द अडलाय? नाही ना. वाच पुढे. अ,
वीर माता जिजाबाईंची शिवरायांस शिक्षण शिकवण. शिकवण जिजाबाई ही जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केले तरी सुलतानांच्या दरबारात त्यांचे चीज होत नाही. याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्यांचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांनी शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. मावळत बस एक बस. मिनिट. कळलं हा. काय सगळं? हो. आता थोडस मागचं झालं, त्याची पण इथे उजळणी झाली की नाही. ती कोणाची मुलगी होती, जिजाबाई कोणाची मुलगी होती, आणि कोणाची बायको होती. लखुजीराव आणि त्यांचा तिथे खून झाला ना, काय म्हणायचं, दरबारात त्यांना मारून टाकलं ना हत्या तिथे. झाली. दरबारात निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली, मारून हत्या टाकलं केली होती. त्या सगळ्याचं एकदा पुन्हा हे झालं, काय रिव्हिजन झाली. कळलं त्यातलं सगळं? काहीच अवघड आणि नाही. त्यांना कळून चुकलं होतं की सुलतानांच्या दरबारात मराठा सरदारांचे कितीही पराक्रम केलं तरी त्यांचं काही कौतुक ते लोक करत नाहीत. ते हा वेळ त्यांना फार वाईट अनुभव. असं हा चांगला नव्हता त्याचा. तर त्यामुळे मग त्यांनी त्या अनुभवावरून त्यांनी ठरवलं की त्यांचा जो शिवबा आहे, शिवबा कोण, त्यांचा मुलगा हो ना, तो असा परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःचे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करेल. आणि या निश्चयाने त्या पेटून उठल्या आणि त्यांनी त्याप्रमाणे शिवाजी राजांना घडवण्यास सुरुवात केली. तर त्यात सांगा. तर त्याच्यामध्ये शिवाजी राजा काय काय शिकले सांगा मला जरा. उत्तम राज्यकारभार कसा करावा ह्या पॅरेग्राफ मध्ये आहे, वाचा पटकन. काय काय शिकवण मिळाली शिवाजी महाराजांना? निर्मिती. शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती त्यांची परीक्षा कशी करावी, अजून शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत होत्या. झाल्या. ठीक आहे. तर झालं काय की हे सगळे गुण एका कुणामध्ये असावे, एका राजामध्ये असावे, हो ना. राजा जर शूर असेल तरच प्रजा सुरक्षित राहील, हो ना. तर हे जिजाईंना कळून चुकले होते.
त्यामुळे आणि त्याच्यात त्यांना बरं शिवाजी महाराजांना ह्या सगळ्या विद्या शिकवायला अ, गुरु कोणी पाठवले होते? हे शिक्षक शिक्षक सगळे जे होते शिकवणारे ते कोणी पाठवले होते? शहाजी राजांनी. शहाजी राजांनी पाठवले होते. आणि हे सगळं शिवाजी महाराज आणि जिजाई कुठून आले होते पुण्याला राहायला? कुठल्या गावावरून आले? आपण कुठे राहतो? बँगलोर. बंगळूर लिहिलंय ना. काय ओजस्वी, कुठे लक्ष आहे? हा, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये नाही का? बंगळुरू येताना शहाजी राजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. हा मॅम. लक्ष होतं वाचताना? पार्थ वाचत असताना कोणी कुणी कुणी वाचलं? हा, तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, जेव्हा कोणी दुसरं वाचताय तेव्हा आपण पण स्वतःच्या पुस्तकामध्ये बोट ठेवून वाचायचं. म्हणजे मग लक्षात येतं की आपल्याला काय समजलं नाही. म्हणजे मग विचारता येतं की मला हे समजलं नाही, मला याच्याबद्दल थोडस सांगा समजून. काय निर्मिती? हा, ठीक आहे. तर मग जिजाबाईंनी काय ठरवलं मग? की शिवबा आता अशी परक्यांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. आणि या विचाराने त्यांनी त्या शिवरायांना घडवत होत्या. ठीक आहे. स्वराज्य म्हणजे काय कळलं? स्व आणि राज्य. स्व म्हणजे स्वतः, स्वाभिमान म्हणतो की नाही, स्व अभिमान. स्व म्हणजे आपण स्वतः, स्वाभिमान हा शब्द तसाच झालाय. ज्याला हा. स्व आधी लागतो ना ते सगळं स्वतःसाठी असतं. स्वराज्य म्हणजे माझं राज्य. म्हणजे आता माझं म्हणजे एकटीचं नव्हे, सगळ्या लोकांचं मिळून. औरंगजेबाचं वगैरे राज्य कसं होतं? सुलतानाचं, त्याचं राज्य होतं, हो की नाही? तर हे स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य असं स्थापन करायचं होतं. चला पुढचं वाचा. अनघा वाच. अद्विका, काय झालं? व्हिडिओ पुन्हा ऑफ आहेत. पुन्हा पुन्हा तेच सांगायचं. नाही, ती लॉग आउटच झाली आहे. अद्विका आहे की? ही अनघा आहे. अद्विका पण आहे इकडे. हो का? अरे माझ्या स्क्रीनवर दिसून राहिली. तुम्ही काय मोबाईलवर आहे का? नाही नाही नाही, मी याच्यावरच आहे. काय माहिती. हा, आधीच अद्विका पण आहे. ओके. आज अनघा वेगळं वाचायला सांगितलं ना असं तुला. ठेवलं. लक्ष कुठे आहे? वाच, चल पुढे. लोकांना मावळे म्हणत. थोडं जवळ आहे, माईकच्या थोडं जवळ आहे. मावळे इमानी, कष्टाळू व पुन्हा पुन्हा मावळात पासून. मावळात राहणाऱ्या मावळात राहणारे लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटपणात काटकपणात असं वाच बरोबर. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला
मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांच्या पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. ठीक आहे मॅडम, बस. सांगा. आता ही तर गुज म्हणजे गप्पा गोष्टी. हा, जे असं बाहेर खेळून आल्यावर त्यांना काय वाटायचं शिवाजी महाराजांना, ते जिजाबाईपाशी बोलायचे, त्यांच्या आईशी बोलायचे. मग त्याच्यावर त्यांनी काय समजावलं, शिवबा भोसल्यांचे पूर्वज श्री रामचंद्र. रामाने आता सगळ्यांना माहितीच आहे ना, रामायणामध्ये काय केलं रामाने, लहान असल्यापासून सगळ्या दुष्ट राक्षसांचा नाश केला, हो की नाही. श्रीरामचंद्र खरंच भोसल्यांचा पूर्वज आहे का? हो, असं कोणतरी आपल्या म्हणजे काय म्हणायचं असं, तर रामायण होऊन किती वर्ष झाली ना, तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांचेच पूर्वज राम आहेत, होय की नाही. आणि मुलांना असं सांगायला लागतं ना काहीतरी, आम्ही पण तुम्हाला गोष्टी सांगतो की नाही चांगल्या चांगल्या, का सांगतो, तुम्ही तसं व्हावं म्हणून. म्हणून तसं जिजाऊनी पण त्यांना सांगितलं की राम आणि कृष्ण यांनी सगळ्या दुष्टांचा संहार केला, त्या कुळात तुमचा जन्म झालाय. आपल्याला वाटतं की नाही आपले आहेत राम, आपला आहे कृष्ण, वाटतं की नाही आपल्याला, तसं ते सांगत होते. आता तसं रामाचं आडनाव काय असं वगैरे असं विचारलं तर ते वेगळी गोष्ट आहे, हो की नाही. पण आपण सगळ्यांना अभिमान वाटतो की नाही रामाचा, कृष्णाचा, तसं. म्हणून त्यांनी आणि त्यांना काय म्हणायचं, बूस्ट करायला पाहिजे ना शिवरायांना, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की नाही, कारण त्यांना तसंच घडवायचं होतं ना शिवरायांना. ना त्यांना. त्यामुळे त्यांनी तसं सांगितलं, दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने कंसाला ठार केले. आता आणखीन पण त्यांनी बऱ्याच राक्षसांना मारलंय की नाही कृष्णाने, आणि सगळं नाहीच सांगितलं. त्यामुळे आणि तू सुद्धा तसं करू शकशील, तू पण गरिबांना सुखी करू शकशील असं आईने त्यांना समजावलं. त्यामुळे त्यांना काय वाटायला लागलं, हुरूप आला. मी आता बूस्ट म्हटलं ना, त्याचं हे हुरूप आला की त्यांनाही वाटायला लागलं, हो बाबा आपण पण करू शकू ही गोष्ट. आणि केव्हा पण आईने गुरुजींनी सांगितलं तर आपल्याला वाटतं ना, हो बाबा आपण करू शकू, हो की नाही. तुम्हाला पण शाळेत सांगतात की नाही, हा आम्ही सांगतो की नाही, हो हो नक्की या, करा, होईल, तुम्हाला होईल, सांगतात ना तुमच्या पण शाळेत टीचर, नाही सांगत. बरं, याच्यात उल्लेख दिलेला आहे मॅडम, सांगते पटकन. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, पेज नंबर 8 वर. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज, तर श्रीकृष्ण हे यादव वंशातले होते. ठीक आहे. म्हणून मग जिजाबाईंनी तसं म्हटलेलं की जाधवांचे पूर्वज कोण, श्रीकृष्ण, पेज नंबर 8 वर आहे. हा, आणि यांचे पूर्वज कोण, भोसल्यांचे पूर्वज कोण, श्रीरामचंद्र. ठीक आहे. कुठल्या पेजवर? 8.
एट पॅराग्राफ हा पॅराग्राफ लेफ्ट साइडचा शेवटचा पॅराग्राफ. हा. विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. लिहिलंय? वाचलं का सुरभी? वाचलं. तुम्हाला कॅमेराकडे बघताना दिसते. बरं ठीक आहे चालेल. त्यामुळे आपण त्याला तसंच घेऊया. तर जाधव हे श्रीकृष्ण हे जाधवांचे पूर्वज आणि भोसले हे श्रीरामचंद्रांचे वंशज किंवा श्रीरामचंद्र भोसल्यांचे पूर्वज. पूर्वज आणि वंशज मध्ये गडबड होते का? ऑपोजिट. पूर्वज आणि वंशज म्हणजे वंशज म्हणजे आपली पिढी, पूर्वज म्हणजे आपल्या आधीचे आधीचे. हा. ठीक आहे, कळलं? चालेल. वाचलं का शिवरायांचा नवा हुरूप झालं का? हुरूप कळलं सगळ्यांना? मग कुठला शब्द आडलाय का? नाही, सोपे आहेत सगळे, झालेले आहेत आपले. चला वाचा. आणि या सगळ्या गोष्टी कोण सांगायच्या? शिवरायांना. कृष्ण, भीम, राम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी कोणी सांगितल्या? शिवबांना जिजाबाईंनी सांगितल्या. त्यामुळे त्या त्यांना आठवत आणि मग मनी स्वप्नी तेच तेच दिसत त्यांना. आणि दुसरी गोष्ट पण आहे, जिजाबाईंनी सांगितलं आणि शिवरायांनी ऐकलं. आपण भाग खूप महत्वाचा आहे ना, बरोबर की नाही? किती जणांनी आम्ही सांगितलेलं ऐकलं? प्रश्नोत्तर किती जणांचे लिहून झाले? जिजाऊंनी सांगितलेलं शिवरायांनी ऐकलं म्हणून काय झालं? स्वराज्य झालं ना. आणि आज आपण त्यांचा इतिहास अभ्यासतोय, हो की नाही? तुम्ही पण काय करायला पाहिजे? काय कळतंय की नाही? काय सांग निर्मिती, काय कळलं? जिजाबाईंनी शिवरायांना श्रीकृष्ण आणि रामांची गोष्ट सांगितली. त्यांना असं हुरूप आला की मी हे करू शकतो. म्हणजे काय पुढे मी काय बोलले? त्यांनी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून नाही दिले. शिवाजींनी पण ते ऐकलं ना. मग तुम्ही पण काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे. ते ऐकलं पाहिजे आणि दोन्हीकडनं ऐकून आताच ठेवलं पाहिजे, हो की नाही? बरोबर की नाही? कोण कोण ऐकते आई बाबांचं? हात वर करा. ओजस्वी एकटी ऐकते, ओजस्वी आणि अनघा. काही काही जणांचे थोडे अर्धवट हात आहेत, अर्ध ऐकतात अर्ध नाही ऐकतात. सुरभीचा तर हात वरच येत नाही, आम्हाला ऐकायलाच येत नाही. कारण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडायचं नाही, ते डोक्यात घालायचं आणि त्याच्यावर कृती ओजस्वी आणि करायची. अनघा ऐकतात आई बाबांचं, कृती करायची. एवढंच ऐकते थोडस. माझी आई म्हणते की 2 कानाच्या मध्ये एक डोकं असतं ना. 2 कानाच्या मध्ये एक डोकं असतं. मी पण ऐकते. कोण ऐकतं? ओवी. सगळेजण. ठीक आहे चालेल. आता कळलं त्यांना मी काय म्हंटल होतं ते. पुढचं आलं आता, शिवरायांचा नवा अंमल. सुरभी वाच. हो. शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्व तयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळुरूहून पुण्याला पाठवताना निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्या बरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यात पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना
शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकार शहाजीराजांच्या जहागिरीच्या कायापालटच होत एक होता. प्रकारे. अ? एक प्रकारे. हा. बोला तुम्ही. वाच पुन्हा. एक प्रकारे. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीच्या कायापालटच जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. वाच वाच पुढचं पण थोडंसंच राहिलं. शिवरायांचा विवाह. त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजेत. मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. ठीक आहे. थोडस आपण मावळात राहणाऱ्या लोकांबद्दल वाचलं आता. त्याच्याबद्दल कोण सांगेल मला? कसे होते मावळात राहणारे लोक? काय म्हणायचं काय म्हणतात त्यांना मावळात राहणाऱ्या लोकांना? मावळे म्हणतात. कसे होते? शूरवीर, धाडसी आणि कष्टाळू व चपळ होते. इमानी म्हणजे काय? इमानी होते. इमानदार होते. इमानदार होते म्हणजे ज्याची चाकरी करतील त्याच्याशी इमानदारीने राहतील. प्रामाणिक होते. प्रामाणिक. लॉयल म्हणतो ना आपण. लॉयल तुम्हाला सांगतात. ऑनेस्ट आणि ऑनेस्ट, लॉयल. ठीक आहे. पण त्यांच्यावर कुणी हे केले होते अन्याय, अत्याचार? सुलतानांच्या लष्कराने. ओके. सुलतानांच्या लष्कराने. कोण सुलतान? निजामशाह, आदिलशाह, ठीक आहे, आणि मुघल असे सगळे जे होते त्यांच्या कशा प्रकारे अत्याचार होत होते सांगा बरं जरा. वाचायचं आहे. वाचल्याशिवाय कळणार नाही. प्रश्नोत्तर घेणार आहे आपण 5 मिनिटं. पार्थ आहेस का? ओवी कुलकर्णी व्हिडिओ ऑन करा. तुषादा तुला मिळालं का PDF? हो मॅम. हा सांगा मला काय करायचे ते लष्कर? लष्कर म्हणजे सैनिक त्यांचे. हा सैनिक. ठीक आहे. हो. लष्कर म्हणजे काय तेही विचारायचं राहून गेलं. हा सांगा लष्कर म्हणजे. लष्कर म्हणजे सैनिक. सगळ्या सैनिकांना मिळून एक शब्द आहे. हा. घोडदळ सगळं त्याच्यात आलं. म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावाला जाताना समजा ते घोडदळ पायदळ त्या गावातनं जात असेल तर काय करायचे? ते सगळं गावाच्या गाव लुटायचे. हा लुटायचे म्हणजे त्यांचं धन धान्य जे काही पैसे असेल किंवा सोनं वगैरे सगळं लुटून घेऊन जायचे. त्याच्यामुळे व्हायचं काय की रयत परागंदा होई. हा महत्वाचा शब्द आहे. रयत. आपण आलेला रयत घेतला होता हा शब्द आलेला. हा रयतेला संतांच्या याच्यामध्ये आलेला हा शब्द काय आठवता का पहिलेच? रयत म्हणजे प्रजा. प्रजा म्हणजे लोक, गावात राहणारे लोक. आपण पाहिलं ना परागंदा जहागिरी होत्या त्यांच्या ना. छोटे छोटे गावं होती पूर्वी. मग त्यात राहणाऱ्या लोकांना रयत म्हणतात. राजा आणि प्रजा तसं रयत. परागंदा म्हणजे त्याच्यामुळे लोक काय करायचे ते लष्कराच्या आतच सगळं गाव सोडून पळून जायचे. पण टाकायचे. असं नुसतं धान्य धुन्य घेऊन पळायचं नाही. कोणाकोणाला मारून टाकायचे जे कोण विरोध करेल त्याला. म्हणून मग ते काय करायचे पळून जायचे आधीच.
शोले पिक्चर पाहिलाय का तुम्ही? शोले हो. पाहिलाय ना? त्याच्यात तो काय गब्बर गब्बर सिंग सिंग. आला की कसे लोक सगळे सैरा वैरा धावायचे. हो. हा, तसं व्हायचं. आता पण तुम्हाला कळावं काय व्हायचं म्हणून मी ते उदाहरण देते. शोलेचा आणि शिवाजींचा काही संबंध नाहीये. म्हणजे जसं म्हणजे ते बेसिकली धनधान्य मागायचं आणि मागितलं नाही तर मारून टाकायचं. मारून टाकायचे. मागायचे नाही, हे लुटायचे. हा, मागायचा चान्सच घरात नव्हता. घुसायचं. आणि पूर्वी अशी पक्की आता सिक्युरिटी वगैरे असं काही नव्हतं ना, छोटी छोटी घरं असायची झोपड्यांसारखी. मग काय ते जरा धक्का मारला की ते दार उघडायचं, की हे घुसून सगळं घेऊन जायचे काय जे हाताला लागेल ते. आणि फुकटचं काही मिळालं तरी ते खूपच आहे की नाही. त्या शोलेमध्ये असंच दाखवतात की नाही, त्याचे ते येतात लोक आणि सगळ्यांना बंदुकीच्या ह्याच्या धाकानी घाबरून आता कोणी पण मारून टाकेल त्याच्याऐवजी देऊन टाकायचं. मग ते लोक काय व्हायचे, आधीच निघून जायचे. परागा दावायचे म्हणजे दुसरीकडे निघून जायचे. गाव ते परागंदा. सोडून दुसरीकडे जायचे. पळून जाणे, सोडून जाणे, ठीक आहे, निघून जाणे. असं असं अशा ते दुःखी कष्टी लोक पाहून शिवरायांना वाटायचे की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अजून एक काय होतं, मावळ्यांची जी मुलं होती ती शिवाजी महाराजांची कोण होती? दोस्त, मित्र. मित्र. मित्र होते, ठीक आहे. काय काय खेळायचे ते एक एक दुसऱ्यांसोबत? लपंडाव, हा भोवरा. हा, ठीक आहे, चेंडू, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या सोबतच शिवाजी महाराज मोठे झालेले. त्यामुळे त्यांचे दुःख कष्ट जे होते ते त्यांना शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहिती झाले होते, ठीक आहे. म्हणजे ते राजा म्हणजे शहाजी राजांचे जे मोठे सरदार त्यांचा मुलगा असूनही ते सामान्यांमध्ये त्यांच्याप्रमाणेच वावरले. त्याच्यामुळे त्यांच्या दुःखी आणि कष्टी जीवनाची जाणीव शिवाजी महाराजांना खूप लवकर झाली, लहान वयातच झाली. ठीक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर ते ऐशो आरामात राहू शकले असते, हो ना. म्हणजे काही असं त्यांनी विचार केलाच नसता तर ते अच्छा ठीक आहे, आता मी सरदारचा मुलगा आहे, मी राहतो आता असं छानपैकी, असं असं पण त्यांनी विचार केला असता तर तसंही ते घडले असते, पण तसं झालं नाही, हो ना. ठीक आहे. चला आता पुढचं, शिवरायांचा नवा अंमल. आता याच्यामध्ये शिवरायांच्या नवा अंमल मध्ये अंमल म्हणजे काय मॅडम? घ्या. शिवरायांचा नवा अंमल म्हणजे नवीन त्यांनी सगळं सुरू केलं. अंमल म्हणजे सत्ता किंवा राज्यकारभाराची जी हे असते, कसं चालवावा राज्यकारभार. अद्विका, काय चाललंय? काय नाही. लक्ष दे, पुस्तकामध्ये वाचायचं ते. म्हणजे नवा कारभार त्यांनी सुरू केला. आधी कसं होतं, चोरी करून लुटून नेऊन जात होते, त्यांना कोणी शिक्षा करणार नव्हतं, कोणी कसंही वागत होतं मनाला येईल तसं. पण मग यांनी काय केलं, शिवरायांनी नवीन वेगवेगळे लोक, शहाजीराजांनी त्यांना शिकवलंच होतं ना सगळं, त्याचा उपयोग करून त्यांनी बरं, घेताय का तुम्ही? हा हा, ह्याचा हर्षदचा फोन वाजायला हा. आपल्या म्हणून त्यांनी त्यांच्या बरोबर सगळे जे हुशार लोक होते त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यांचे सरदार होते म्हणायचं. कोणाचे? शहाजीराजांचे. त्यांची नाव आहेत बघा, साम्राज, निळकंठ पेशवे. नंतर पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं राज्य पुढे चालवलं, माहितीये की नाही तुम्हाला? बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे यांचेच वंशज. त्यांचे ते प्रधानमंत्री पुढे आहे, ते अष्टप्रधान मंडळ. त्यांना हे प्रधान होते त्यांच्या राज्याचे, ते पुढे आहे तुम्हाला. असे कोणाकोणाला पाठवलं त्यांच्या बरोबर, जे असे हुशार होते त्या विषयात, त्यांना शिवाजी महाराजांबरोबर पाठवलं. आणि त्यांना माहिती होतं राज्यकारभार कसा चालवायचा करायचा किंवा चांगला राजा कसा असावा हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले, लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले, रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. म्हणजे कोणी असं एकमेकांचं चोरलं, काही त्यांना त्रास झाला तर त्यात याला पकडून ते शिक्षा करू लागले. शहाजी राजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता.
पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. म्हणून तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. अरुणोदय म्हणजे काय माहितीये का? अरुण कोणाचा समानार्थी शब्द आहे माहितीये? अरुणोदय म्हणजे अरुण, अरुण, सूर्य. सूर्य. बरोबर. ओवी, सूर्योदय. तुला माहितीये का? आईने सांगितलं ग. मला माहिती होतं. हा, मग सांग अरुणोदयचं फोड सांग. सूर्योदय. सूर्योदय पण त्याला ना 2 शब्द आहेत ना त्यात पण. अरुण आणि सूर्योदय मध्ये पण 2 शब्द आहेत, अरुणोदय मध्ये पण 2 संधी शब्द आहेत. विग्रतेंचं. हा, संधी विग्रतेंचं. सांग बोल ना. ना तर. कर, संधी विग्रह कर. सूर्य प्लस उदय, अरुण प्लस उदय. हा, सूर्यो नाही ग बाई, सूर्य प्लस सूर्य उदय. उदय, अरुण उदय आणि सूर्याचा अ आणि उदयचा उ असं म्हणून तो नो झालाय, अरुणोदय. पण इथे तो शब्द कुठल्या अर्थाने आलाय? नवीन सुरुवात. नवीन सुरुवात. दररोज सूर्य उगवल्यावर नवीन दिवस सुरू होतो की नाही आपला? आपण सकाळ झाली, नवीन दिवस सुरू कधी होतो आपला? सूर्य उगवल्यावर ना. रात्री म्हणत नाही ना आपण, आता नवीन रात्र सुरू झाली असं म्हणत नाही, नवीन दिवस सुरू झाला असं म्हणतो की नाही. ते केव्हा म्हणतो? सूर्य उगवल्यावर. म्हणून हा स्वराज्याचा हा फ्रेज आहे अशी. कशाची सुरुवात झाली तर अरुणोदय झाला म्हणतात त्याला. स्वराज्याचा अरुणोदय झाला म्हणजे चांगली गोष्ट सुरू झाली. तेव्हाच आता छोट्या तेव्हा लहानपणीच लग्न व्हायचे. त्यामुळे आता इथे बघा, दोहोचे 4 हात करायला पाहिजेत. लग्न ठरवायच्या ह्याला अशी फ्रेज आहे. 2चे 4 हात, हे आपले 2 असतात ना. मग नवरा बायको मिळून किती हात होतील? 4 होतील ना. 2 नवऱ्याचे 2 बायकोचे. अशी ती फ्रेज आहे, दोहोचे 4 हात करणे म्हणजे लग्न ठरवणे, लग्न करणे. कळलं का? समजतंय का? कुणाशी जुळले लग्न? चेहऱ्यावर लग्न कुणाशी ठरले किंवा झाले? कुणाशी झाले? सईबाई. साईबाई. कोण होत्या त्या? सईबाई. कुठल्या घराण्यातल्या होत्या? मॅम फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी. फलटण हे गावाचं नाव आहे. ठीक आहे, फलटण जहागिरीचं नाव आहे. हा, हा, बोला. पाठ झालं का? नाही, शिवरायांना एक लाईक खूप लाईक बायको होत्या ना, लाईक 3 होत्या ना. खूप होत्या. लाईक नाही, खरंच खूप होत्या. पण तेव्हा कसं होतं माहितीये का, सगळा काळ चांगला नव्हता ना. सारखी आक्रमणं व्हायची आणि मग मराठ्यातच भांडण व्हायची. म्हणून तेव्हा काय पद्धत होती, आता जर कोणाच्या घरची मुलगी आपल्या घरी आली तर मग तिथे भांडण होणार नाही ना. आपण ते नातलगात नातेवाईक होतील ना. किंवा लढाई करतो का? नाही करत ना. हम्म. हो की नाही? नातेवाईक झालो, एकदा आपले नातेवाईक असले तर आपण त्यात भांडण, मारामारी, लढाई करत नाही. म्हणून अशा त्यांनी खूप घरांशी संबंध जोडले होते. म्हणून ते मुलीला लग्न करून आणलं आपल्या घरी कि मग ते जावाई झाले ना. मग जावायशी कोणी भांडेल का? नाही, उलट जावायला मदत करेल. म्हणून अशी त्यांनी, आणि पूर्वीच्या काळी होत होती अशी जास्ती लग्न. तेव्हा ती स्ट्रॅटेजी पण होती, पद्धत होती ती. आणि पद्धत होती. मेन उद्देश हाच होता की लढाई आणि हे होऊ नयेत, एकमेकात भांडणं होऊ नयेत, सुखशांती राहावी, असा त्याचा उद्देश होता. आणि पण ते त्याच्यामुळे सगळे स्वराज्य. मराठीच होते ना. हो, हा? सगळे मराठी. हो, सगळे सगळे मराठी. मराठा होते सगळेच. मराठी लोक मावळे. होते. हा. हा, मग त्यांच्यात कसं भांडणं होतील? मग तेच ना, होऊ नये म्हणून. आता हे बघ, अरे आपण आतापर्यंत सगळे मुसलमानच होते बाकीचे. आदिलशहा, आपला काय दुसरा तो निजामशहा, ते सगळे मुसलमानच होते. पण भांडत होते की नाही एकमेकांशी. तसंच मराठे पण मराठ्यांशी, आता जे आदिलशाहीच्या बाजूनी होते ते मराठ्यांशी निजाम. ते निजाम हा, बाजूनी होते. हो की नाही? आपण पाहिलं की नाही आधी? पहिलेच्या धड्यात वाचलं ना आपण मराठा सरदार मध्ये, धामधुमीचा काळ, आणि कसे ते सरदार सारे शूर होते पण आपापसातच त्यांची आपापसातच हाडवै भांडण होते. होते ते. विसरला कारण का? त्यांचे राज्य वेगवेगळे होते. पण ऍक्च्युली भांडण म्हणजे लढाई कोणाच्यात होत होती? मराठ्या लोकांच्यातच. हो की नाही? बरोबर की नाही? आता बघ, इथे भोसले आणि जाधव आहेत, ते एकमेकांशी भांडतील का सांग? नाही भांडणार, कारण शहाजीराजे हे जाधवांचे जावं. जावई आहेत. मग जावई सासरे भांडतील का? नाही भांडणार की नाही?
म्हणून तसं लग्न करून घेतली होती त्यांनी. 2-3 मग तेव्हा राणी त्यांच्या, पण तशा एकूण 7-8 जणींशी झाले होते लग्न त्यांचे. तर हे शिवाजी महाराजांचं चातुर्य म्हणता येईल. हा, आणि नंतर पण असं बऱ्याच ठिकाणी झालं. इव्हन हे आपलं ह्याच्यात राजस्थानात हे राजपूत वगैरे लोक जोधा अकबर. त्यांची पण अशीच झाली होती. हा, हो इव्हन अकबराची एक बायको हिंदू होती. तेच ना, जोधा अकबर सांगितलं जोधा ना अकबर तुम्ही. सांगितलं हा, तरीच. तेच. त्यामुळे एका मागे उद्देश असं सगळं ते आपापसातच लग्न व्हायची आणि त्याचा परिणाम हा झाला की लोक एकमेकांसोबत राहू लागले, राहुला. भांडण न करता. आणि काय आहे ठीक आहे माहितीये का, आता तुम्हाला आम्ही किती सांगितलं तर एवढं समजणार नाही, कारण तुम्ही ह्या अशा गोष्टी पाहिलेल्याच नाहीयेत ना काही. आम्ही पण नाही पाहिलेल्या, आणि घडून आता 300 वर्ष होऊन गेली ना. पण आम्हाला जास्त प्रकारे ते होतं अभ्यासाला, अभ्यासात त्यामुळे जास्त म्हणून होतं आम्हाला. आणि आम्ही जास्ती वाचलं पण आहे त्याच्याबद्दल. मोठी 2 पुस्तकं आहेत बाबासाहेब पुरंदरांची. हो, म्हणजे आधी शिवचरित्र. पूर्वी एकच होतं, पण आता 2 केलेत त्यांची. कोणा कधी मिळालं तर जरूर वाचा. किती हे होतं. थोडं अजून मोठे व्हा, शिवचरित्र. 10वीत वगैरे वाचा, म्हणजे तुम्हाला छान कळेल नक्की कसं होतं, काय होतं. तर कळलं आता हा धडा मग. हा, याच्यामध्ये काय आपण पाहिलं मग, शिवरायांचं बालपण, जन्म कुठे झाला, शिक्षण कसं झालं, शिक्षणामध्ये त्यांना कोणी कोणी मदत केली, आणि त्यांनी मग राज्यकारभाराची सुरुवात कशी केली. प्रश्नोत्तर घेऊया, चला. आणि ओवी, तू लेट का बरं जॉईन झाली का? 7 वाजता होता आपला वर्ग. जॉईन झाले. 7 वाजता आहे आपला वर्ग. पाहिला नाही का मेसेज? पाहिला नाही मेसेज. 7 वाजता सुरू होणार आपला वर्ग आता. ठीक त्याला आहे, नव्हती 2-3 वाटतं ओवी. नाही, मागच्या पण आज वर्षी मेसेज नव्हती. टाकलेला ना मेसेज मी याच्यावर. आधीच टाकलाय. आणि मॅम मी मेसेज नाही पाहिलं होतं. नाही पाहिला, बरोबर. ठीक आहे, तर आता 7 वाजता राहणार आपला वर्ग. ठीक आहे, 2-3च क्लासेस राहिले, त्यामुळे गैरहजर राहू नका. ठीक आहे मॅम. रिकाम्या जागी माझं एक्झाम कंसातील संपली म्हणून आतापासून मी क्लासेस छान. जॉईन करते. आणि प्रश्नोत्तर लिहून काढायचे, 5 धड्यांचे लिहिलेले दिसले पाहिजे आज. जेवढा जसा वेळ मिळेल पुढच्या शुक्रवारपर्यंत बरोबर प्लॅन करा, टाइम मॅनेज करा, वेळेचं नियोजन करा, आणि आपले परीक्षा घेणार आहे प्रश्नोत्तर तयार बरं. ठेवा. किती तारखेला घ्यायची मॅडम परीक्षा? आपण परीक्षा घेऊ ना पुढच्या शुक्रवारी, 10 तारखेला घेऊ. नाही, 11 एप्रिल. 13 एप्रिल लास्ट ठेवलाय ना, 11 एप्रिलला घेऊ. 11 एप्रिलला घेऊ. ते आम्ही नंतर सांगू स्वरूप काय आहे परीक्षेचं, तोंडी लेखी कसं आहे ते. आता फक्त प्रश्नोत्तर लिहायचं करा पण. ठीक आहे, चला. निर्मिती, पहिला प्रश्न. मॅम लास्ट डेट कधी आहे? कशाची लास्ट डेट? मॅम हॉलिडेजच्या आधी. तेच ना, 11ला म्हटलं ना. 11 एप्रिलला परीक्षा घेऊ, मग संपेल वर्ग. मग संपेल, बरोबर. मग तुम्हाला जायचं असेल ना गावाला वगैरे. चालेल, ओजस्वी सांग. शहाजी राजे संस्कृतचे गाढे पंडित होते. संस्कृतचे. आता हे बघा, जेव्हा एका वाक्यात उत्तर लिहा असं येतं लिहून, तेव्हा असं व्यवस्थित, आता तुम्ही जसं वाचलंच ना तसं व्यवस्थित लिहायचंय. नुसतं संस्कृतचे उत्तर नाही लिहायचंय. ठीक आहे, याच्या पुढे लक्षात ठेवा, पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर आता हे एक्झाम्पल सांगते मी. जसे शहाजी राजे कशाचे गाढे पंडित होते असा जर प्रश्न आला तर नुसतं संस्कृतचे नाही लिहायचं. याच्यात लक्ष द्या, शहाजी राजे संस्कृतचे गाढे पंडित होते असं व्यवस्थित उत्तर लिहिलं गेलं पाहिजे. कळलं आता? चला पुढचं. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे. छान. अद्विका, काय मॅम? पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहायचा. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली? शोधा उत्तर, सांगा मला.
कोणी केली? मॅम मॅम जिजाबाई. हम्म कोणी पाठवले शिक्षक? मॅम शहाजी शहाजी मग राजे. नेमणूक कोणी केली? मॅम शहाजी राजे. शहाजी राजांनी. आणि कुठे? मॅम पुण्याला. मॅम पुण्यात. पुण्याला. ठीक आहे. काय पार्थ? आता मला शाळेला जायचंय. आता चालेल. मी तू प्रश्नोत्तर मार्क करून घेशील आणि लिहून हो काढशील. ठीक आहे. हा चालेल. ओके, हो तू जाऊ शकतो. चला. कोणी व कुठे केली? पुणे येथे. कसं लिहाल उत्तर? कोण सांगेल मला उत्तर व्यवस्थित? निर्मिती, सुरभी, तयार करा उत्तर आणि सांगा. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांनी नेमणूक शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी केली. असं करशील का की शहाजी राजांनी शिक्षकांची नेमणूक केली असं लिहिशील? शहाजीराजांनी शिक्षकांची नेमणूक पुणे येथील केली. पुणे येथे केली. ठीक आहे. हा कळलं सगळ्यांना कसं लिहायचं उत्तर? अद्विका, आता समजलं का उत्तर कसं लिहायचं? इकडे बँगलोरला केलं ना शिक्षण? नाही, कोणी व कुठे केली आहे ना, बंगलोरला नाही. हो, वेट 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 वेट, एक मिनिट, थांबा थांबा थांबा. हो, पहिल्या पॅराग्राफ मध्ये ते आहे आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये ते आहे पुण्याचं. पहिली नेमणूक त्याने तिथे केली वाटतं ना? शिक्षकांची नेमणूक बंगलोर येथे केली ग बाई. ओके मॅम. त्याच्यानंतर त्यांना पुण्याला पाठवलं. हा ठीक आहे. सुरुवात पहिली झाली नाही असं ते कन्फ्युजन बघ. विचारतात. स्वतः शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना, कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. बंगलोरलाच केली होती. बंगलोर. हा ठीक आहे. ओके मॅम. त्यामुळे बंगळूर लिहा, बंगळूर, पण बंगलोर नका लिहू. आणि नंतर मग पुण्याला पाठवलं, तर पुण्याला पण त्यांनी शिक्षक पाठवले होते. चालेल, लिहाल सगळेजण बंगळूर. त्यामुळे तुम्ही पहिल्या पॅराग्राफ मध्ये मार्क करून ठेवा. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. किंवा लिहिता येईल आता, हो ना? काय ओवी, अद्विका, अनगा समजलं का हो उत्तर? मॅम. हा, हो. जिया. हो मॅम. हा, आणि आधीच्या लिहिलेल्या प्रश्नोत्तराचे थोडासा फोटो पाठवायचे आहेत, सांगितलं होतं तुला मी. हो मॅम, पाठवते. शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? हे पण याच पॅराग्राफ मध्ये आहे. मॅम शास्त्र विद्या व भाषा शिकवल्या. लिहिण्या वाचण्याची कला. ऍक्च्युली विद्यामध्ये आहे त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कारण एका वाक्यातच उत्तर आहे ना हे, त्यामुळे हेच उत्तर येईल फक्त. शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. मॅम कुठे? 17 पानावर. पेज नंबर 17. त्यातला पहिल्या पॅराग्राफ मधला शेवटचं, युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्याच्यात प्रश्न 2 असं लिहून ठेवा, म्हणजे कॉपी करायला बरं पडेल. कोण वाचायला उत्तर ते पटकन सांग. ओजस्वी, वाच बरं. मला कळलं नाही नक्की कोणत्या पानावरती येते. 17 पहिल्याच पॅराग्राफ मध्ये शेवटची ओळ, आणि नंतर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये पहिली ओळ. शिक्षकांनी शिवरायास घोड्यावर बसणे, त्यांनीच्या ऐवजी काय शब्द वापराल तुम्ही? शिक्षकांनी ना. शिक्षकांनी. किंवा शिवरायांना शिक्षकांनी, किंवा शिक्षकांनी शिवरायांना हत्ती, घोडे. अगं पहिला पॅराग्राफ शेवटची लाईन म्हटलं ना. मॅम मला वाटतं मला सापडलं. बोल.
शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. सुरभी, तुला मिळालं उत्तर? मॅम मला मिळालं उत्तर. हा, तुला सुरभी? हा तुम्हाला ना अशी छान कॅमेराकडे बघताना दिसतेस. मला तू पुस्तकाकडे बघताना दिसूनच नाही राहिली. सापडलं का उत्तर तुला? शोधलं का तू? शोधलं, मला नाही सापडलं. असं कसं नाही सापडलं? पान कुठलं काढलंयस? पान नंबर 17 हे बघा, इथे आहे. इथून सुरुवात आहे. त्यांनी, हे बघा इथे, मी माझ्या पेन्सिलकडे बघा. घोड्यावर बसणे, कुस्ती, हा, दांडपट्टा प्रश्न कळला का? प्रश्न कळला तरच उत्तर कळेल ना. हो. हा, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? शिवरायास घोड्यावर बसणे, हा, मिळाला? चालेल. खेळणे. अनघा, तू कुठे गेली टाइम टेबल लावून? ओवी कुलकर्णी, मिळालं का उत्तर? जिया? हो मॅम मिळालं. आणि तृषदा, तू PDF मधनं शोधायचं उत्तर. हो मॅम तुला मिळालं पुस्तक मला. नंतर पाठवू आता. हो. शेवटचा ई नंतर करू आणि हे 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा. शोधून ठेवा तुम्ही, ठीक आहे? दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट वाजले. का दिली? त्याचे उत्तर शेवटच्या वाक्यात आहे, 18 पेज नंबरवर, लेफ्ट साइडचा पॅरेग्राफ. शेतकऱ्यांनी शेतात, दिसलंय का? लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतकऱ्यांची सुट्टी दिली. सुट्टी दिली का ग? सूट दिली. सूट दिली. सूट दिली म्हणजे कन्सेशन. ओके, रिलीफ. ठीक आहे. ओके मॅम. कारण शेतकऱ्यांजवळ पैसेच नव्हते, आणि शेतकऱ्यांजवळ पैसे नाही, बियाणं घ्यायला पैसे नाही, तर मग ते लावतील कसे शेतात धान्य पिकवतील कसे? आणि मग धान्य पिकलंच नाही तर मग यांना कसा कर मिळणार ना? म्हणून मग ऍक्च्युली मॅडम ते दादोजी कोंडदेव असायला पाहिजे. आपण दादोजी वाचले. दादोजी कोंडदेवच की. ते दादाजी आहे. हा, आधी आम्हाला दादोजी होतो बाई. हा, मला आठवतं दादोजी, पण ठीक आहे, दादाजी. आता काय याने दिलंय ते हे करायचं. हा, तर शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादोजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याची सूट दिली. मुलांना म्हणायला अवघड होत असेल म्हणून दादाजी केलं असेल. हो, शक्य आहे. हे उत्तर झालं ईच. हा, दिसलं का अनघाद्वी? का पेन असा डोक्यावर ठेवून दिसतं का सगळं उत्तर वगैरे? हा मॅम कुठे? कोण बोललं? तीच बोलली. कोण? अद्विका? अनघा अद्विकाचं कोणते? अद्विका बोलली. काय ग अद्विका, सापडलं नाही उत्तर? नाही मॅम. काय प्रश्न काय सांग बरं? पुण्याचे रूप कसे? हे प्रश्न आहे. आपण कुठल्या प्रश्नावर लक्ष बोलतोय? कुठे? लक्षच नाहीये. मॅम मला दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना हे नाही मिळालं याच. मग तेच तर विचारून राहिली मी तुला, प्रश्न काय आहे म्हणून. मग तोच तर प्रश्न सांगायचा होता ना. पेज नंबर 18 वर जा. हा, त्याच्यातला लेफ्ट साइडचा शेवटचा पॅरेग्राफ बघ. हे बघा इथे दिसला आता? काय आहे? शेतकऱ्यांनी शेतात, वाच. अगं वाच ना, अनम्यूट कर. मॅम मिळालं नाही. अनघा, तुला पण नाही मिळाला? नाही मॅम मला मिळालं. हे बघा पेज नंबर 18, माझ्या याच्याकडे बघा. हे बघा पेज नंबर 18 दिसतंय? लेफ्ट साइडचा पॅराग्राफ. त्याच्यात शेतकऱ्यांनी, दिसला आता? अजून दुसरी ओळ दिसलं?
मॅम खालून मला ओळ. सापडत नाहीये. मार्क करून ठेवा. हे बघ, का म्हणून 18 त्यांनी पेज काढा. शेतकऱ्याला सूट दिली? 18 पेज लेफ्ट साइड, खालून दुसरी ओळ. 18 अधिका पेज लेफ्ट तुला साइड. किती सापडलं? हो मॅम मला सापडलं. जिया तुला सापडलं? हो मॅम, शेतकऱ्यांना शेतात ना हा. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी, म्हणजे शेतात मॅम. धान्य पिकवावं, म्हणून दादोजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याची सूट दिली. कारण पण आपण पाहिलंय ना, कारण त्यांच्यावर नेहमी हमले व्हायचे तर ते शेतीच करायचे नाही, पळून जायचे. त्याच्यात पैसेच नाही शेती करायला, पैसे नाही ते यांना कर कसं देणार ना. म्हणून मग दादोजींनी त्यांना सूट दिली आणि त्यांना लागवडीला मदत केली. नंतर धान्य पिकलं आणि त्यांच्या त्या धान्याच्या उत्पादनाप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडून कर वसूल केला. ज्यांच्याकडे कमी उत्पादन होतं त्यांच्याकडून कमी कर वसूल केला, त्यांच्याकडे जास्त उत्पादन होतं त्यांच्याकडून जास्त कर वसूल केला. त्यामुळे सगळ्यांचं असं छान एकदम व्यवस्थित कारभार चालू झाला. ठीक आहे. आता हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहून काढा आणि हे 2 ते 3 वाक्यात उत्तरं शोधून मार्क करून ठेवा पुस्तकात आणि पुढच्या वर्गामध्ये आम्हाला सांगा. कळलं पुढच्या का? वर्गात जरा सगळ्या धड्यांची उजळणी घेऊया हा, आणि मग पुढच्याला परीक्षा. पुढच्या वर्गात ह्या धड्याची पहिले व्यवस्थित उजळणी घेऊ. नाही, अजून 2 क्लास आहे ना आपल्याला. 2 क्लास आहेत. हा, त्यामुळे हो, मग काय, मग त्यामुळे मग आपले 5 धड्यांची उजळणी 5 होईल. जणांची उजळणी घेऊया. ह्या धड्याला पुढच्या वर्गात पूर्ण अजून वेळ देऊ आणि एखादा धडा अजून एक उजळणी करू आणि मग बाकीचे 3 उरलेले नंतर करू. चालेल सगळ्यांनी? आणि वाचत राहा. वाचून या आधी, वर्गाच्या आधी हा धडा वाचून या. हो मॅम. वर्गाच्या आधी धडा वाचून या. काय ते 3 प्रश्नांची उत्तरं शोधा, म्हणजे धडा वाचल्याच जाईल ऑटोमॅटिक. ठीक आहे. हो. पुण्याचे रूप कसे पालटले? शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? ठीक आहे. चालेल, भेटूया पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. काय ओबी? 7 वाजता बरं. आता क्लास 5 साठी आपण ऍडजस्टमेंट केली आहे ना, जरा लवकर केलाय क्लास. चालेल. ओके ना? हो. हा, बघा करू. करमलं नाही आणि बघा इकडून इकडे येऊन बस. दोघी सोबतच बसत जा, जास्त बेटर. चालेल, चला भेटूया मग. करू. सगळ्यांना करते. चला, बाय. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना. पेपर सगळं नीट वाचा, हो. शुद्ध लेखन तपासा. हा, आणि लवकर लवकर लिहिला तर पुन्हा एक वेळा चेक करा आणि मगच पेपर द्या तुमच्या टीचरला. मॅथ्स चांगलं करा, सायन्स चांगलं करा, सगळे विषय छान करा. सगळे विषय छान करा. असाच अभ्यास करायचा छान. ठीक आहे, चला भेटूया.